नागपुरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्य जल्लोष साजरा करण्यात आला। मुंबईतील शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आले, ज्यासाठी नागपूरकरांची मोठी गर्दी झाली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या शपथविधीनंतर ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत नागपूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी पेढे वाटून व डान्स करून जल्लोष व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करत उत्साह वाढवला। खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्यांसह अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, किशोर पाटील, महेंद्र राऊत, विजय फडणवीस आदींनी या सोहळ्यात हजेरी लावली आहे। एकमेकांचे अभिनंदन करून उपस्थितांनी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला। फटाक्यांच्या उजेडात आणि ढोल ताशांच्या तालात संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला होता। भारत माता की जय। या मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आधीच्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, सगळ्यांनी सोबत घेऊन जे सरकार चालवलं ते सरकार एकदम विकासाला चालना देणारं होतं। ही विकासाची गती आता तिघे एकत्र असल्यामुळे म्हणजे शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील आणि देवेंद्रजी असतील, हे सगळे हुशार लोक आहेत। विकास एवढ्या वेगाने करतील की पुढच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठली पार्टी उभी राहणार नाही। नागपूर महानगरामध्ये पूर्ण आनंदाचा क्षण आहे। जिकडे तिकडे नागपूर शहरामध्ये मोठमोठे स्क्रीन लागले आहे आणि सर्व वार्डामध्ये आनंद उत्सव आपल्या इथं मनवून राहिला आहे। कार्यकर्त्यामध्ये खूप आनंद उत्सव आहे, कारण की आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एक युवकाचे नेतृत्व करणारं एक धाडसी नेतृत्व एक महाराष्ट्राला मिळालं आहे। याच्याही अगोदर त्यांचं जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राला पटलं होतं, पण 2.5 वर्ष 2 कदम मागे घेऊन पुन्हाहून आणखीन त्याच क्षणी मी पुन्हा येणार आणि ते ज्यांनी म्हटलं होतं ते करून दाखवलं। हे असं देवेंद्र फडणवीसने जे म्हणलेलं वाक्य हे पूर्णत्वाला आलेलं हे जनतेला दिसून राहिलेलं। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आणि नागपूरच्या जनतेच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की यावेळेस नागपूरच्या मातीत खेळलेला, नागपूरच्या मातीत वाढलेला आणि इथे शिकलेला असा एक भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा 3ऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ज्यांनी घेतलेली आहे, अशा देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती झाल्यामुळे आणि त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे नागपूरच्या जनतेला अत्यंत आनंद झाला आहे। आणि त्यांचं एकंदर कार्य कौशल्य पाहता येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र या देशामधला नंबर 1 हा पक्ष तर राहणार, नंबर 1 हे स्टेट तर राहीलच, पण त्याचबरोबर त्यांनी जो संकल्प सोडलेला आहे की या महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी ते करणार आहेत, हा संकल्प निश्चितपणे पूर्ण करतील। आज 25 लाख मुलांना आणि रोजगार देण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे। हे सगळ्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या, त्या सगळ्या कल्पना साकार करण्याची आज संधी आणि त्यांना मिळालेली आहे। त्याच्यामुळे नागपूरच्या जनतेला अत्यंत आनंद आहे, अत्यंत विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये मग त्या लाडक्या बहिणी असो, मग बेरोजगार युवक असो, मग कास्तकार असो, मग मजदूर असो, या सगळ्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याची क्षमता असलेला एक तरुण असा नेता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे। त्याच्यामुळे नागपूरची जनता आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यासोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते अत्यंत आनंदात आहेत। महापालिकेचे 1992 साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले, त्यांच्याबरोबर मी देखील पहिल्यांदा नगरसेवक झालो। 1997ला दुसऱ्या निवडणुकीत ते महापौर झाले आणि त्यावेळेसच त्यांची जी चुणूक नागपूर शहराने पाहिली, ज्या पद्धतीने कमी वयात देखील त्यांनी महानगरपालिकेचं प्रशासनाचं संचालन आणि जनतेच्या रस्ते, पाणी, वीज, साफसफाई, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक सुविधा या बेसिक गोष्टींकडे जे लक्ष दिलं, त्याच्यानंतर एक लक्षात आलं की या तरुण मुलामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि त्याचं प्रत्यंतर महाराष्ट्राने 2014 ते 2019 या दरम्यान पाहिलं। महाराष्ट्र एक अत्यंत चांगल्या प्रशासनाचं एक उदाहरण देवेंद्रजींनी प्रस्तुत केलं। मधल्या 5 वर्षामध्ये त्यांना अत्यंत वाईट वागणूक ही मित्रपक्ष असतील उद्धव ठाकरेंकडून 2019ला एवढं मेजॉरिटी आल्यानंतर देखील देण्यात आली, पण ते डगमगले नाही।
त्यांनी संघर्ष केला विरोधी पक्षनेता म्हणून, आणि त्याच्यानंतर माननीय एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले, पार्टीने सांगितलं त्या आदेशाचं पालन करत उपमुख्यमंत्री पद देखील त्यांनी स्वीकारलं. परंतु आज एवढा मोठा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना, या नागपूरच्या महिलांच्या लाडक्या देवाभाऊला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी सगळ्यांची भावना होती, आणि त्याच्यामुळे नागपूरकर जनता आज सुखावलेली आहे. योग्य न्याय या व्यक्तीला देण्यात आलेला आहे असं सगळ्यांचं मत. सर्वांना घेऊन चालण्याचा आहे, मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याचा स्वभाव आहे. परंतु त्या मैत्रीमध्ये जर कोणी काही गडबड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देणं ही त्यांची हातोटी आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की या 5 वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने ते विरोधी पक्षनेता म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हिणवण्यात आलं, त्यांना टॉर्चर करण्यात आलं, त्यांच्या बाबतीत वैयक्तिक आरोप करण्यात आले. हे सगळं असताना देखील अगदी सहनशीलतेने कोणावर आगपाखड न करता त्यांनी आपलं काम करत राहिले, जनतेच्या हिताचं काम करत राहिले, त्याचे निर्णय घेत राहिले, आणि पार्टी संघटनेला बरोबर घेऊन 132 आमदार निवडून आणण्याची ताकद त्या व्यक्तीने दाखवली. वेळ पडली तर मृदू मुलायम हे आहे, परंतु जर वेळ आली तर कणखर होण्याची क्षमता देखील या व्यक्तीमध्ये आहे. बोले सर, मागच्या 10 वर्षात आपण बघितलं नागपूरचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलून गेलेला आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे. काय चित्र असेल भविष्यात, काय वाटतं तुम्हाला? नाही, आज तर नागपूर म्हणजे एक व्हायब्रंट सिटी झालेला आहे. माननीय नितीनजी गडकरी केंद्रात मंत्री आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, आणि त्याच्यामुळे नागपूरचा विकास चारी बाजूंनी होणार आहे. आणि फक्त भौतिक विकासच नाही होणार आहे, तर इथे वेगवेगळे कोर्सेस सुरू होतील, एज्युकेशनचं मोठं हब होईल, हे मेडिकलचं मोठं हब होईल, निश्चितपणे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी येतील, तर हा विकास मोठाच होणार आहे, यात आम्हाला शंका नाही. देवेंद्रजी हे बोलले होते. देवेंद्रजीने संसद में विधान भवन में एक शब्द बोलना होता, मेरा पानी कम हो देखकर किनारे में घर ना बसा लेना, मेरा पानी कम होने देखकर किनारे में घर ना बसा लेना, मैं समंदर हूँ फिर लौट के आऊँगा आणि थे पुन्हा आले 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 ही सत्यता आहे. हॅलो आई, तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग? वांगी बटाटा असो की मिसळ, तर्री चणे का मसाला ढेमस जी चव बनवितो एकच नंबर मसाला, सगळ्यात हा फेमस जी गोडा मसाला जी, नाव हाय सुरुची. सुरुची गोडा मसाला, डोळे मिटून निवडा.